उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज कोकण भवनमध्ये एक बैठक आयोजित केली होती। नयनासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत उद्योग मंत्र्यांनी घेतले। सर, बैठकीमध्ये काय निर्णय घेतलेले आहेत की आपल्याला आठवत असेल की विधानसभेमध्ये सन्माननीय आमदार महेश बालदी असतील, प्रशांत ठाकूर असतील यांनी सभागृहामध्ये या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले होते। याच्याबद्दल आंदोलन देखील झालं होतं। आताच माझी अतुल पाटील साहेबांची 2 दिवसापूर्वी चर्चा झाली, त्यांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला होता आणि सगळ्यात बेसिक जो विषय होता की UDCPR लागू करण्याचा, तो सिडकोकडनं सकारात्मक प्रस्ताव हा शासनाकडे गेलेला आहे आणि काही दिवसात तो मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्याला मंजुरी मिळेल। सर, गरजेपोटी त्यांना सुद्धा नोटीस दिल्या, त्या या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाली, स्थगिती देण्यात आली का? या संदर्भात मी स्वतः सिडकोच्या MDबरोबर बोललेलो आहे आणि जोपर्यंत UDCPRचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई करू नये असे देखील निर्देश मी पालकमंत्री म्हणून दिलेले आहेत। सर, काँग्रेसचे नेते हे भाजपमध्ये जाण्याची तयारी करतात, त्यांच्यासोबत 3 ते 4 आमदार सुद्धा अशोक चव्हाण संदर्भामध्ये अशोक चव्हाण साहेबांनी आताच राजीनामा दिलेला आहे। त्यांचं नक्की पुढचं धोरण ठरण्याच्या अगोदर आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही, परंतु ते योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। सर, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर अनेक आमदार ठाकरे गटामध्ये ते सुद्धा चर्चा करतायत, ते सुद्धा गुप्त भेटी घेत आहेत। आगामी काळामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे। अनेक लोक शिंदे साहेबांना भेटून गेलेले आहेत, आमदार महोदय, अनेक लोक संपर्कामध्ये आहेत। खासदारकीच्या आणि आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर अनेक आमदार हे शिंदे साहेबांबरोबर येतील। ओके, हे होते उदय सामंत यांनी सुद्धा सांगितले भाजपसोबत अनेक नेते जात आहेत, तसेच ठाकरे गटाचे काही आमदार हे आमच्या सोबत असतील। कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिळणे, लोकशाही नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।